पालघर जिल्ह्यातील विरार पोलिसांनी 6 लोकांच्या अशा टोळीला अटक केली आहे जी टोळी अगदी गर्दीच्या ठिकाणी म्हणजेच रेल्वे स्थानके, लोकल ट्रेन, बस किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी जाऊन लूटमार करायचे। हे आरोपी सर्वप्रथम सावध शोधतात, त्यानंतर त्या व्यक्तीला चारही बाजूंनी घेरतात जेणेकरून लूटमारीच्या प्रसंगी त्या व्यक्तीला जर हकीकत माहीत झालीच तर ती व्यक्ती काही पाऊल उचलण्यापूर्वीच या टोळीतील एक आरोपी त्या व्यक्तीचा मोबाईल, बॅग, पैसे, घड्याळ किंवा पर्स घेऊन लंपास होईल। त्या टोळीतील इतर आरोपी या प्रसंगी असा काही देखावा करत की जणू ते सामान्य नागरिकच आहेत। त्या प्रसंगी टोळीतील इतर आरोपी पीडित व्यक्तीशी बोलण्यात वेळ दवडून आपल्या साथीदाराला पळवून लावण्यात मदत करतात। विरार पोलिसांच्या मते त्यांच्या पोलीस ठाण्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटनांसंदर्भातील तक्रार नोंदवण्यात आल्या होत्या। त्यामुळे विरार पोलिसांनी लोकल क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसह एक विशेष पथक तयार केले। हे कर्मचारी साधे वेषांतर करून रेल्वे स्थानक, बस स्टॉप आणि नागरिकांच्या येण्या जाण्यावर पाळत ठेवत होते। यानंतर पोलिसांच्या हाती यश आले। पोलिसांनी या घटनेसंदर्भातील आरोपी बबलू अहमद इस्माईल शेखला अटक केली आहे। या आरोपीशी केलेल्या चौकशीनंतर विरार पोलिसांनी आणखी 5 आरोपींना अटक केली आहे। या टोळीतील 2 आरोपी अद्याप फरार आहेत। हे सर्व आरोपी नालासोपाऱ्यातील रहिवासी आहेत। आतापर्यंत त्यांच्याशी केलेल्या चौकशी दरम्यान 8 नागरिकांना लुटल्याची कबुली या आरोपींनी पोलिसांना दिली आहे। या आरोपींच्या कचाट्यात सापडलेले विरारचे रहिवासी प्रशांत राणेंच्या मते 20 सप्टेंबरला जेव्हा ते विरार वेस्ट येथे असणाऱ्या बँकेतून पैसे काढून घरी जायला निघाले तेव्हा अचानक रेल्वे सबवेमध्ये कोणीतरी त्यांच्या हातातून पैशांची भरलेली प्लास्टिकची पिशवी खेचली। एक्चुअली सितंबर 20 तारीख को मैंने बैंक से कैश निकाला, विरार वेस्ट से कैश निकाला, एक्सिस बैंक से। और सैटरडे था, मुझे कुछ और काम नहीं था इसलिए मैंने प्लास्टिक के बैग रखी थी। तो प्लास्टिक के बैग में वो पूरा कैश था और राउंड करके मैंने हाथ में पकड़ा। वहाँ से मैंने ऑटो रिक्शा पकड़ी। यहाँ स्टेशन पे उतरने के बाद मुझे ईस्ट जाना था, तो प्लेटफॉर्म से चलते चलते मैं सबवे में गया। सबवे में से नीचे उतरने के बाद वापस ऊपर चढ़ रहा था। ऊपर चढ़ने के वक्त ही मुझे हाथ में झटका बचा और मेरी थैली पीछे से खींच ली। पीछे मैं भाग के गया लेकिन पीछे कोई दिखाई नहीं दिया। आगे भाग के गया, आगे भी कोई दिखाई नहीं। खाली एक आदमी ने आवाज़ दिया था कि देखो देखो भाग के गया हो, बस इतना ही कुछ मालूम था मुझे। और खुद मैं एक कराटे का प्रशिक्षक के लिए हुआ आदमी हूँ, तो मेरी नज़र से मुझे लगता था कि बच नहीं पाएगा, कोई मेरी कैश भी नहीं मारेगा, तो इसलिए मैं कैश इसमें पकड़ा था। लेकिन इतने हाथ सफाई से उन्होंने कैश मारा कि आम आदमी इसके अगेंस्ट कोई कुछ भी नहीं कर सकता। या घटनेसंदर्भातील सर्व माहिती प्रशांत यांनी विरार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे।